तर आज होती आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आषाढी एकादशीच्या एका दिवसानंतर हा व्लॉग येतोय माझा, कारण की मी हा म्हणजे थोडी तब्येत नीट नसल्यामुळे एडिटच केला नव्हता. आणि ते ना सकाळी माझी अंघोळ वगैरे झाली होती, छान अशी अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायला खूप छान वाटतं. थोडीफार घरातली साफसफाई केली आणि देवपूजा करून घ्यावं म्हणलं, आणि खूपच प्रसन्न वाटतं असा उपवास वगैरे असले की. आणि पूजा करायला पण खूप छान वाटतं. स्वच्छ मंदिर वगैरे साफ करून घेतलं, देव वगैरे स्वच्छ घासून घेतले आणि मग इथे पूजा करायला घेतली होती. नंतर हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि नंतर स्वतःला लावलं. तर आता ना प्रार्थना म्हणायची होती, तर मी रोज शुभम करोती आणि 2-3 प्रार्थना म्हणते आणि मग माझी देवपूजा छान अशी होते. आणि घरात जेवढी फुलं होती ना, म्हणजे ज्या झाडाला घरातल्या निघलेली, तेवढीच मी वाहून घेतली. आणि नंतर मी आदर्शला दुसरी फुलं आणायला पाठवली होती, कारण माझ्या लक्षात नव्हतं फुलं आणायचं. आणि नंतर छान अशी दरवाजात ना रांगोळी वगैरे काढून घेतली. खूप छान वाटत होतं मला आज, आणि छान अशा पावता काढून घेतल्या. आणि दुसरी पण एक म्हणलं आज एकादशी आहे, तर दुसरी पण छान अशी रांगोळी काढूया. तर ही साधी सिंपल विठ्ठलाचं जे असं काढलेली आहे रांगोळी, तुम्ही बघू शकता. आणि खरंच खूप छान दिसत होती ती, एवढी छोटी काढलेली पण. आणि घरापुढं ना असं छान वाटतं जेव्हा आपण रांगोळी वगैरे काढतो, आणि ना असं म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते, काय माहिती. पण रांगोळी काढलं की मला घरात खूपच छान वाटतं दरवाजासमोर. नंतर मी ना फुलं वगैरे आणलेली होती, त्यातलीच फुलं वाहून घेतली. म्हणजे जे आहे ना उंबरठा पूजन करून तिथे वाहिली आणि नंतर नमस्कार करून असं माझं दरवाज्यातलं दिसत आहे रांगोळी वगैरे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर वाटत होतं. नंतर इकडे मी खिचडी बनवायला घेतली. तर मी काय खिचडी खाणार नव्हते, कारण मुलांनाच बनवायची होती. नंतर त्यांचा पण एकादशीचा उपवास होता, त्याच्यामुळे म्हणलं चला पटकन खिचडी पण बनवून घेऊया आणि देवाला नैवेद्य पण होईल. मग नंतर इथं छान असं मिरची चिरून घेतली आणि जास्त काही टाकणार नाही त्याच्यात, कारण खिचडी अशीच बनवतात आमच्याकडे साधी. नंतर जाडसर शेंगाचा कूट करून घेतला आणि त्याच्यामध्ये साबुदाणा, जाडसर शेंगाचा कूट आणि मीठ टाकायचं. खूप छान अशी खिचडी होते. नंतर थोडंसं पाण्याचा म्हणजे खिडका मारायचा, म्हणजे छान अशी वाफली जाते आणि छान अशी 5 मिनिटं वाफ द्यायची आणि खूप छान अशी खिचडी तयार होते आणि मोकळी पण होते छान. आणि पाणी मारलं ना थोडंसं, म्हणजे छान अशी एकदम मऊसूत होते. नंतर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी थोडीशी खिचडी काढून घेतली, देवाला छान असा नैवेद्य दाखवला आणि नंतर मग मुलांना खायला देणार होते. आणि तुम्ही बघू शकता इथे नैवेद्य दाखवून घेते. सकाळचीच वेळ होती आणि छान वाटत होतं मला. नैवेद्य पण झाला आणि किती छान वाटते बघा मंदिरात. खूप फ्रेश वाटत होतं आणि दारासमोरनं अशी रांगोळी माझी छोटीशी दिसत होती, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. नंतर ना मी ते श्रेयानीना बनाना मिल्कशेक बनवला होता, तेच मी पिणार होते. तिला खूप आवडतं, मग तिने बनवला होता. म्हणले मी बनवते, म्हटलं ठीक आहे तू बनव. आणि मला खिचडी खाल्ला ना त्रास होतो, म्हणून जास्त काही खिचडी खातच नाही, कधी तर थोडीशीच खाते. खाल्ली तर खाल्ली, नाही तर उपवासा दिवशी फळं आणि असंच काहीतरी खात असते. आणि खूप छान असा माझा दिवस गेला. आणि नंतर संध्याकाळी ना एवढं सगळं मी बनवलेलं होतं, भगर, सुक्का बटाटा, बटाट्याची आमटी आणि वडे मुलांना खायचे होते म्हणून, कारण त्यांचा पण उपवास होता. आणि इथे ना मी दुपारी चिप्स पण तळलेले, पण हे होते बनाना चिप्स. आणि नंतर ना इथं माझ्या फ्रेंडचा बड्डे होता, तर आमच्या शेजारीच राहते, मग तिच्या बड्डेला गेलो. तर एकादस होती, पण आम्ही काही केक खाल्ला नाही. तिला म्हटलं तू सेलिब्रेट कर, आणि छान असा तिचा बड्डे सेलिब्रेट वगैरे केला. आणि खरंच खूप छान वाटत होतं, कारण तिचा एकादशी दिवशी बड्डे आलता, त्यामुळे खूप जण केक खायला मिस करणार होते. आणि म्हणलं छान असं सगळे आले होते आणि रात्रीची वेळ होती, उशीर झालता, त्यामुळे आम्ही आहे तसंच गेलो होतो, जो सकाळचा माझा ड्रेस होता त्याच्यावर. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.